नमस्कार, मी प्रशांत कदम. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जे संयुक्त हल्ले आणि खरं तर आता त्याला युद्ध म्हटलं पाहिजे, युद्ध सुरू केलं होतं त्याला आता जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे. आणि ज्या उद्दिष्टांनी हे युद्ध अमेरिका, इस्रायल करतं आहे असं ते सांगत होते, त्या उद्दिष्टांचं 1 महिन्यानंतर नेमकं काय झालेलं आहे? इराणमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम जो आहे तो पूर्णपणे संपुष्टात करायचा होता अमेरिकेला. राजवट बदलायची होती, त्याच्याबद्दलचे दावे सुद्धा खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर बरेच करण्यात आले, पण यापैकी नेमकं काय साध्य झालेलं आहे हे सगळं जरा 1 महिन्यानंतर मागे वळून आपण बघणार आहोत की या युद्धामध्ये आता आपल्याला नेमकं काय दिसतंय. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे राजवट बदलाची चर्चा इराणमध्ये सुरू झालेली होती, पण आज ज्यावेळी या युद्धाला 1 महिना पूर्ण झालेला आहे त्यावेळी अमेरिकेमध्ये नो किंग प्रोटेस्ट जे आहेत त्याची एक लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. हे अशा पद्धतीचे प्रोटेस्ट अमेरिकेमध्ये ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर होण्याची तिसरी वेळ आहे. जून, त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि आता या पद्धतीचे हे प्रोटेस्ट होत आहेत. आणि साहजिक आहे की आताच्या या प्रोटेस्टमध्ये जवळपास 3,000 पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. आणि जी बरीच कारणं आहेत, म्हणजे ट्रम्प यांची इमिग्रेशन पॉलिसी पासून ते आत्ताच्या इराण युद्धाचा सुद्धा त्याला संदर्भ नक्कीच आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल जरा एक सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक पण आहेत. सर, 1 महिना पूर्ण झालेला आहे. या 1 महिन्याच्या युद्धाचा आपण आढावा घेणार आहोत, राजकीय दृष्ट्या चर्चा करणार आहोत, आर्थिक दृष्ट्या पण करणार आहोत. पण सुरुवात करूयात या अमेरिकेमधल्या अशा पद्धतीच्या प्रदर्शनांपासून, ज्यावेळी इतकं मोठं युद्ध होत आहे आणि काही पोल्समधून हे दिसत होतं की अमेरिकेतल्या नागरिकांची या युद्धाला आता पसंती नाहीये. त्या पार्श्वभूमीवरती हे असे प्रोटेस्ट, तुम्हाला काय वाटतं? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की कोणतंही युद्ध हे जनतेच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या राष्ट्राच्या विरोधामध्ये त्यांना संपूर्ण नष्ट करून टाकायचं या भूमिकेमधून उतरलेले असता, त्यावेळेला तुमच्या देशातली सर्व जनता, म्हणजे बहुसंख्य जनता, अगदी प्रसंगी जीवाचा सुद्धा त्याग करण्याच्या तयारीने ही तुमच्या मागे उभी आहे. अशी परिस्थिती जोपर्यंत असत नाही तोपर्यंत कुठलाही देश खरं म्हणजे यशस्वीरित्या युद्ध लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि करू नये. कारण तसं न करणं म्हणजे कोणाच्या तरी लहरीसाठी किंवा कुठल्या तरी एखाद्या गटासाठी सगळ्या जनतेला बळी देण्याचा तो प्रकार ठरतो. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं ट्रम्प हे गेले 1 वर्षभर बोलतायत, ज्याप्रमाणे प्रत्यक्ष काही प्रमाणात व्यवहार करत आहेत अंतर्गत बाबतीमध्ये आणि त्याचप्रमाणे विशेषतः परराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीमध्ये, त्याला हुकुमशाही म्हणणं सुद्धा त्याचा गौरवच ठरेल. कारण हुकुमशाहीला सुद्धा काहीतरी एक लेजिटिमसी, ज्याला आपण म्हणतो, काहीतरी न्याय्यता आहे असं दाखवण्याचा निदान प्रयत्न तरी असतो. परंतु ट्रम्प यांची जी कार्यपद्धती आहे याच्यामध्ये मी बरोबर आहे हे तुम्हाला पटण्याची गरज सुद्धा नाही. मला आता हे खेळणं आहे आणि ते असं फेकायचं आहे म्हणून मी ते फेकू शकतो. इतक्या अधतम पातळीला, ज्याला आपण म्हणतो, अशा पातळीला हा मनुष्याने त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्याला जनतेचा प्रथमपासून विरोध आहे. प्रथमपासून म्हणजे बायडन यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारचा एक म्हणजे नाकर्तेपणा दिसून आला, त्याच्यामधून ट्रम्प निवडून आले. परंतु त्यांच्या प्रत्येक धोरणाला जनतेने रस्त्यावर येऊन सातत्याने विरोध केलेला आहे. त्याचं टोक आता गाठलं गेलेलं आहे, हे स्पष्टपणाने दिसतंय. माझ्या मते अतिशय मोठी अशी धोक्याची घंटा आहे अमेरिकेसाठी. आणि विशेषतः मला आठवण होते ते 68 मध्ये, जेव्हा 68च्या नंतर म्हणजे जेव्हा व्हिएतनाममध्ये अमेरिकन सैन्य उतरलं होतं, तिथं परिस्थिती अशी होती की प्रत्यक्ष बूट एंट्री, म्हणजे अमेरिकन सैन्य हजारोच्या संख्येने नव्हे लाखांनी तिथं त्याने उतरवलं होतं. आणि ते रस्त्यावरची किंवा जंगलातली किंवा शेतामध्ये बॉम्ब टाकून तिथं लोकांना मारण्याचं काम करत होते. तिथे गनिमी काव्याने हो ची मिन यांच्या नेतृत्वाखाली लोक लढले. त्यावेळेला अमेरिकन सैनिकांचे मृतदेह जेव्हा अमेरिकेत परत यायला लागले, त्या अमेरिकेतल्या जनतेच्या लक्षात आलं आपण कोणासाठी युद्ध लढतो आणि कशासाठी लढतोय, काय अमेरिकेतला काय आणि जगातल्या कोणाला काय त्याचा फायदा आहे. तेव्हा अमेरिकेतल्या लोकांनी, तरुणांनी त्याला प्रचंड विरोध करायला सुरुवात केली
आणि शेवटी अमेरिकेला तिथून नाईलाजाने आपला गाशा गुंडाळून परत यावं लागलं, कारण तिथेही ते मार खात होते आणि देशातही त्यांच्या मार खात होते. माझ्या मते आता ट्रम्प यांची परिस्थिती ही अमेरिकेची जी परिस्थिती 68-71 म्हणजे 75 या काळामध्ये झालेली होती 7-8 वर्षामध्ये, तशीच परिस्थिती होते आहे. आणि माझ्या मते निक्सन हा म्हणजे सेकंड निक्सनची वेळ ही त्यांच्यावरती येईल असं आता मला वाटतं. बरोबर. आणि म्हणजे ज्या पद्धतीनं या संपूर्ण युद्धामध्ये इराणनं एक आपला चिवटपणा दाखवलेला आहे, म्हणजे आता असं झालंय की होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करणं हे जणू या युद्धातलं एक उद्दिष्ट बनलेलं आहे. म्हणजे सुरुवात ज्या उद्दिष्टांनी झालेली होती ती राहिली बाजूला. ट्रम्प सातत्यानं दावे करत असतात की आपला विजय झालेला आहे, आपण आता सगळं काही त्यांचं एअर डिफेन्स आणि नेव्ही त्यांची संपवलेली आहे. पण तरी सुद्धा हे इतकं छोटंसं काम करणं सुद्धा अमेरिकेला जमलेलं नाहीये आणि त्याच्याबद्दल त्यांनी सगळ्यांना दूषणं देऊन झालेली आहेत. म्हणजे नाटो गटांना त्यांनी पूर्णपणे दूषणं दिली. ते आता कसं रिफॉर्म केलं पाहिजे याच्यासाठी ट्रम्प वारंवार विधानं करतायत. ते स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना बोलतायत, ते इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांना बोलतायत. तर हे जे सगळं झालं अमेरिकेच्या बाबतीत ते काय दर्शवतं नेमकं? ते असं आहे की अमेरिकन ह्याच्यामध्ये थोडंसं आपण केवळ ट्रम्प आणि तिथले सत्ताधारी काही मंडळी यांच्यापुरतं बोलून चालणार नाही. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की या युद्धामधून अमेरिकेची जी व्यवस्था आहे, विशेषतः तिथले जे काही बडे कॉर्पोरेट्स आहेत, त्या कॉर्पोरेटचे कोणते हितसंबंध आणि त्यांचा कल काय आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. कारण तसा जर कल आणि तसा काही प्रमाणात पाठिंबा हा सर्व जनता आज आपण बघतोय, मगाशी आपण टीव्हीवरती पाहिलेलं आहे, सगळ्या चॅनेल्समध्ये पाहिलेलं आहे. भारतातल्या चॅनेल्सला बघतो ते दिसत नाही, कारण ती कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत आपल्याला माहिती आहे, सगळी टीव्ही चॅनेल्स. अमेरिकेमध्ये अक्षरशः लाखो नव्हे काही 1-2 कोटी लोक रस्त्यावरती आलेले आहेत. हे भारतातल्या एकाही टीव्ही चॅनेलला दाखवावं असं वाटत नाही. इस्रायलमध्ये सुद्धा निदर्शनं होत आहेत, तेही त्यांना दाखवावं असं वाटत नाही. याचं कारण त्या चॅनेल्सवरती कोणाचं नियंत्रण आहे स्पष्ट आहे. तीच गोष्ट US मध्ये आहे. अमेरिकेमध्ये आपल्याला असं दिसेल की एक बडा कॉर्पोरेटचा वर्ग आहे. तो कॉर्पोरेटचा वर्ग हा या युद्धामधून बराच त्याला फायदा होणार आहे. तेव्हा तो आता जर शांततेच्या सगळ्या जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर अमेरिकेची निर्यात ही कमी होते आणि आयात जास्ती होते, त्याच्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे प्रॉफिट्स हे त्या प्रमाणात वाढत नाहीत असं दिसलं, तर अमेरिकन कॉर्पोरेट्स मधला एक ग्रुप, हे सगळे म्हणत नाही परंतु एक ग्रुप हा निश्चितपणे आता या नव्या परिस्थितीत आपण कुठल्या पद्धतीमध्ये आपला फायदा करून घ्यायचा याच्या मागे लागलेला आहे. आणि त्याची अगदी मी तुम्हाला बेनिफिशियरीज कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. आता अमेरिकेमध्ये प्रचंड तेल आहे आणि विशेषतः नॅचरल गॅस आहे, नैसर्गिक वायू. अमेरिका हा नैसर्गिक वायूचा मोठा निर्यातदार आहे आणि नैसर्गिक वायू हा अधिकाधिक बाहेर काढणं याला डेमोक्रॅटिक पक्षाच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटलिस्ट पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. या पद्धतीने नाही चालणार, त्या पद्धतीने नाही चालणार. हे सगळं ट्रम्प यांनी गुंडाळून ठेवलेलं आहे. आणि फॉसिल फ्युएल लॉबी ज्याला म्हणतात, खनिज तेल आणि खनिज ऊर्जेची जी सगळी ग्रुप्स आहे, हा सगळा या ग्रुपला आता पूर्णपणाने मोकळी आहे. त्याच्यामुळे जर समजा लक्षात घ्या की या म्हणजे वेस्ट एशियामधली जर नैसर्गिक वायू पुरवणारी केंद्र किंवा तो निर्यात करणारी केंद्र किंवा तेल शुद्धीकरण करणारी केंद्र ही जर नष्ट झाली, तर जगामध्ये नैसर्गिक वायूचा, विशेषतः नैसर्गिक वायूचा पुरवठा करायला मग कोणाकडे जावं लागेल? तर एका बाजूला आता क्रूड ऑइलचं म्हणला तर रशिया आहे, परंतु रशियावरती सँक्शन घालून ठेवलेले आहेत आणि युक्रेन युद्धाचा त्यांनी युद्धाचं निमित्त केले, त्यामुळे युरोप हा रशियाकडून तेल घेऊ शकत नाही, कारण डायरेक्टली युरोपचंच युद्ध चालू आहे. मग आता तेलासाठी युरोप जाणार कुठं? तेलासाठी आता इथं पश्चिम आशियात जाऊ शकत नाही, कारण ते फिजिकलीच आता शक्य नाही. आणि या क्षणी युद्ध थांबलं जरी तरी तिथे एवढं प्रचंड आगी लागून नुकसान झालेलं आहे की आता तिथल्या रिफायनरीजना पुन्हा उभं करणं यासाठी प्रचंड वेळ जाईल आणि एवढी इन्व्हेस्टमेंट करायला तिथं आता कोणाला संभवनीय आहे असं नाही. म्हणजे मग राहिलं कोण? हा लक्षात घ्या मुद्दा. तेलाचे भाव वाढले, नैसर्गिक वायूचे भाव वाढलेलेच आहेत, म्हणजे आता तेलाचे वाढले याच्यापेक्षाही वाढले. कोण याचा बेनिफिशियरी? एका बाजूला रशिया असू शकतो, बरोबर आहे, पण रशियाच्या मर्यादेत त्यांच्या सँक्शन्स सगळ्यात बेनिफिशियरी याचा अमेरिका ठरणार आहे, कारण ते नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात निर्यात करतात.
आता कोणी मिळेल तर कंझ्युमर पण आहेत, बरोबर आहे. परंतु अमेरिका आता या पश्चिम आशियामधून जे तेल आयात करते त्या नगण्य म्हणजे आता त्यांचं अवलंबित्व तर सोडा, परंतु त्यांचे त्या अर्थाने त्या तिथे पैसे गुंतवलेल्या कंपन्यांचे इथं संबंध जरूर असतील. प्रत्यक्ष अमेरिकन कंपन्या तिथे जे ऑपरेट करतात त्यांचे काहीच हितसंबंध नाही असं मी म्हणत नाही, परंतु याच्यापेक्षा जास्त हितसंबंध हे नैसर्गिक वायू निर्यात करणं असेल किंवा इतर फॉसिल फ्युएल जे आहे याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध आहेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जे आपण IT बड्या कंपन्या म्हणतो, कोण आहेत त्याचे मालक? फायनान्स सेक्टर सगळे घ्या, अमेरिकेचं अख्खं वित्तीय क्षेत्र घ्या, युरोपचं सुद्धा घ्या, हे कोणाच्या हातात आहे? ही प्रचंड मोठी ज्यू लॉबी आहे. बरोबर. आणि मला असं म्हणायचं नाही की प्रत्येक ज्यू हा इस्रायलच्या या झिओनिस्ट आणि अत्यंत क्रूर हिंसक सत्तेचा आणि युद्धखोरीचा समर्थक आहे असं माझं अजिबात मत नाही. किंवा असे अनेक लोक आहेत, ते ज्यूज आहेत, आज इस्रायलमध्ये रस्त्यावर येऊन ते निदर्शनं करतायत, त्यांना अटका होत आहेत. बरोबर. निश्चितपणे इस्रायल मधली सुद्धा जनतेचा एक विभाग त्याच्या विरोधात आहे. ज्यूंचा जगभरातला अमेरिकेतल्या सुद्धा ज्यूचा एक विभाग त्यांच्या विरोधात आहे, पण ते सामान्य ज्यूज आहेत. परंतु ही जी बडी लॉबी आहे, अगदी तुम्ही मायक्रोसॉफ्टचे पदाधिकारी घ्या, वरचे गुगलचे घ्या, युट्यूबचे घ्या, एनव्हिडियाचे घ्या, कुठलेही घ्या तुम्ही, सगळे बड्या डिफेन्स रिसर्च कंपन्या आहेत, हे सगळे इस्रायली एकतर कंपन्या आहेत किंवा त्यांचे मोठे हितसंबंध आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्या आहेत. हे सगळे हितसंबंध जे आहेत हे जागतिक पातळीवरती जोडण्यासाठी जे कम्युनिटी बिल्डिंग आहे, ज्यू नावाच्या नावाने म्हणा, एक भांडवलदारांचं मोठं क्लिक आहे. आणि ते क्लिक हे या युद्धामध्ये तटस्थ किंवा एका अर्थाने प्रो इस्रायल प्रो अमेरिका भूमिका घेते. आणि त्यांना होणारे फायद्यावर तर प्रचंड शस्त्र सामग्री आहे. परत आता याचा परिणाम काय होणार आहे? प्रत्येक देशाला आपली शस्त्र सामग्री कितीतरी पट प्रमाणात वाढवावी लागणार. शस्त्र कुठनं घेणार तुम्ही? शस्त्र तर छोट्या देशात तयार होऊ शकत नाहीत, म्हणजे जाणार त्यांच्याकडेच. पुढे हा जो प्रचंड फायदा आहे आणि जी नष्ट झाली ती अमेरिकेला रिकूप करावी लागतील, तो सरकारचा खर्च आहे, कोणाच्या खिशात जाणार? कारण अमेरिकेमध्ये पेंटागॉनला कॉफी तयार करायचं जे पॉट असतं ते बाजारभावापेक्षा 10 पट महाग मिळतं. त्याच्यात त्यांचे हितसंबंध आहेत त्या मिलिटरी एक्सपेंडिचर मध्ये. त्याच्यामुळे मी फक्त एक आकडा सांगतो आणि थांबतो. अमेरिका किती खर्च करतं लष्करावरती, आणि त्या लष्करी खर्चामध्ये, आणि तो खर्च करायचा काय, स्टॉक पायलिंग करतो, कधीतरी वापरला जायला पाहिजे. फटाके दिवाळीचे आणून उपयोग काय त्याचा, दुसऱ्या वर्षी आणणार कसे, त्याला पहिले फोडले पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या, अमेरिका आज जगामध्ये जेवढा मिलिटरी एक्सपेंडिचर करतो त्याचं प्रमाण असं आहे की पहिल्या 10 देशांची जर तुम्ही यादी लावली की मिलिटरी एक्सपेंडिचर कोणाचं किती आहे, याप्रमाणे जर तुम्ही यादी केली पहिल्या 10 देशांची, तर अमेरिका नंबर 1 आणि खालचे 9 देश जर एकत्र केले तर त्यांची टोटल अमेरिकेच्या मिलिटरी एक्सपेंडिचर इतकी होऊ शकत नाही. बरोबर. किती म्हणजे आपण खासगी कंपन्या आहेत, आपल्या इथे सगळ्या सरकारच्या अम्युनिशन फॅक्टऱ्या नाहीयेत, जे आपल्या इथे आतापर्यंत आहेत, आता अदानी वगैरे आले सगळे त्याच्यामध्ये. तेव्हा हे इथं संबंध असल्यामुळे अमेरिकेमध्ये आता मला असं वाटतं की वर्गयुद्ध म्हणजे मोठा शब्द झाला, म्हणजे वर्गीय विभाजन आपल्याला स्पष्ट दिसते. अमेरिकेमधला मध्यम वर्ग, बुद्धिमंत वर्ग आणि जून मधला सुद्धा एक सर्वसामान्य इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे तो सुद्धा आज, आणि याच्यामध्ये व्हाईट्स प्रचंड मोठ्या संख्येने येत लक्षात. हे फक्त काहीतरी आफ्रिकन्स विरोध करतायत अमेरिकेतले असं नाहीये, आणि म्हणूनच तुम्हाला एक गर्दीची दिसते रस्त्यावरती त्यामुळे दिसते. आणि हा अमेरिकेतला बडा कॉर्पोरेट मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सवाला जो आहे तो इस्रायली त्यांचे पार्टनर्स आणि या बड्या IT कंपन्यांचे मालक यांची ही युती आहे. आणि म्हणून हे ट्रम्प यांचा नादानपणा जो आहे हा सगळा त्याच्यामुळे चालतो आहे. एलॉन मस्क सारखे लोक आहेत, आता त्यांचं तात्पुरतं बरोबर काहीतरी लहान मुलांचं खेळताना भांडतं तसं भांडण झालंय, नाही असं नाही, परंतु त्याला काही फारसा अर्थ नाही. बरोबर. पण ही जी प्रदर्शनं आहेत त्याला नाव आहे नो किंग्स प्रोटेस्ट. तर या संकल्पनेचा नेमका अर्थ काय अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर? तिथं काय आता राजेशाही नाहीये, पण कशा पद्धतीने नवे राजे येऊ घातलेले आहेत याची भीती त्यांना वाटतेय का? म्हणजे नवे राजे येऊ घातलेत असं नाहीये. ट्रम्पचं असं ऍक्च्युअली म्हणजे ही इज ऑन रेकॉर्ड टू से की किंग सारख्या पॉवर्स आहेत मला. ही इज प्रॅक्टिकली प्रोजेक्टिंग, आणि
त्याचं परसेप्शन जर पाहिलं तुम्ही, त्याच्या आयक्यूचा आणि सगळ्या त्याच्या व्यवहाराचा जर विचार केला तर तो किंग सारखाच वागतो आहे, इज नो शॉर्ट ऑफ दॅट. त्याच्यामुळे आता लोक तर नुसतं आता काय अमेरिकेमध्ये म्हणणं की डेमोक्रेसी हवी आम्हाला, तर डेमोक्रेसी तिथं फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तुम्ही बोलू शकता. तिथं इस्रायल सारखी परिस्थिती नाहीये. इस्रायलमध्ये तुम्ही जर एक फोटो काढला आणि त्या युद्ध परिस्थितीचा, इस्रायलमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा, आणि तो जर बाहेर पाठवला तर 5 वर्षाची शिक्षा आहे. हे अत्यंत मोठा लोकशाही देश आहे इस्रायलला. हे भारतातल्या मूर्ख लोकांना माहिती नाही किंवा डोळ्यावरती कातडं पांघरले त्यांनी. तर अमेरिकेमध्ये काही दिवसांनी आता आईसचे लोक जे करतायत ते आईची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखी परिस्थिती आहे. त्याचे इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट, या अर्थाने किंग्स हा शब्द वापरलेला आहे की प्रायव्हेट आर्मी असल्यासारखी एखादी व्यवस्था बाळगणं. राज्याचे पोलीस, राज्याचे जे घटनात्मक अधिकार आहेत ते पायदळी तोडून, बरंचसं आपल्यासारखंच आहे, तिथं पोलिसांचं राज्य स्थापन करायचं, हा जो प्रकार आहे याला किंगडमच्या पद्धतीचं आहे, म्हणून त्याला नो किंग्स असं नाव या लोकांनी दिलेलं आहे. विच हॅज कॉट द इमॅजिनेशन ऑफ द पीपल. एक जाणवतंय म्हणजे या सगळ्यातून की वी द पीपल हे अमेरिकन लोकांना त्याचं भान आहे, आणि त्यामुळं त्या सगळ्याबद्दलचे हक्क किती आपण जागरूकतेनं मांडले पाहिजेत, बोललं पाहिजे, त्याच्यासाठी रस्त्यावरती आलं पाहिजे, हे अमेरिकन नागरिकांना कळते. 3,500 ठिकाणी जवळपास प्रोटेस्ट झालेले आहेत आणि तिसऱ्यांदा प्रोटेस्ट होत आहेत वर्षभरात. लाखोंच्या संख्येने झाले, लाखोंच्या संख्येनं होत आहेत. म्हणजे किती मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आपल्याकडं हे भान, वी द पीपल, हे आपल्यासाठीचं राज्य आहे, हेच बहुधा आपण विसरून गेलेलो असतो. आणि ते मला हे प्रोटेस्ट बघितल्यानंतर जाणवलं की किती लोकांना त्या म्हणजे आपल्या हक्कांसाठी भांडणं महत्वाचं वाटतंय. सर, युद्धाकडे येताना थोडं म्हणजे आपण इस्रायलचा उल्लेख केलाच आता, पण 1-2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आलेलं होतं. इस्रायलच्या लष्कराचे म्हणजे IDF ज्याला म्हटलं जातं, त्याचे प्रमुख ते स्वतः असं सांगतायत की आपल्याला तातडीनं लष्करातल्या म्हणजे जवानांची जी भरती आहे त्याच्याबद्दलचा म्हणजे जी पुरवठा आहे तो तातडीनं वाढवावा लागेल, नाहीतर आपली परिस्थिती जी आहे ती अवघड होऊन बसेल. हे काय सांगतं नेमकं? कसं आहे की हे बघ, लक्षात घ्या इस्रायलची लोकसंख्या किती आहे. मुळामध्ये इस्रायलची लोकसंख्या साधारण 1 कोटीच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये त्यांचं 1 लाख हे त्यांचं खडं सैन्य आहे. आणि त्यांच्या तिथे कंपल्सरी कॉन्स्क्रिप्शन ज्याला म्हणतात, म्हणजे सक्तीची लष्करी सेवा, हाचा तिथं कायदा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला काय त्यांचं वय जे काय स्पेसिफिक असेल त्या वयामधल्या प्रत्येक एबल म्हणजे जो शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे त्याला लष्करी सेवा ही द्यावी लागते. लष्करी प्रशिक्षण त्याला घ्यावं लागतं आणि तयार राहावं लागतं. त्याला रिझर्व्हिस्ट असं म्हणतात की ती एक राखीव सैन्य आहे त्यांचं. ते साधारण 1 लाख त्यांचं राखीव सैन्य. म्हणजे हे 1 लाख अधिक हे 1 लाख हे तिथं सैन्य त्यांचं म्हणून वावरतं. म्हणजे 1 कोटी लोकसंख्येला 2 लाख, हे 2% लोकसंख्या ही त्यांची प्रत्यक्ष मिलिटराइज्ड अशा स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आता हे मिलिटरी स्टेट याला का म्हणून मला माहिती नाही. आणि त्यांना मिलिटरी स्टेट स्वतःच्या संरक्षणासाठी लागते अशा बात नाही, त्यांना आक्रमणासाठी लागते. हो ना. कारण त्यांनी ज्या प्रकारे लेबॅनन असेल किंवा इकडं गाझा पट्टी असेल, वेस्ट बँक असेल, तुम्ही जर इस्रायलचा नकाशा पाहिला की 1948 साली जेव्हा युनोच्या ठरावाने इस्रायलची निर्मिती ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अत्यंत मनमानी हुकुमशाही आणि बेबंद अशा व्यवहारामधून, अराजक निर्माण करणाऱ्या व्यवहारामधून झाली का विना, पण ती युनायटेड नेशन्स ती मान्य केली, सगळ्यांनी मान्य केली. त्यावेळेला जो मान्य केलेला एरिया होता तो करणं योग्य होतं का अयोग्य तो सोडून द्या. तिथल्या पॅलेस्टाईनच्या हक्काचा विचार केला नाही. ते 2-2.5 हजार वर्ष तिथं, 2000 पेक्षा जास्त वर्ष तिथं राहत आहेत. आता ते बाजूला सोडा. त्याच्यानंतर यांनी विस्तार ज्या पद्धतीनं केलेला आहे तो विस्तार करताना त्यांना शस्त्रबळ, अत्याचार केल्याशिवाय शक्यच नव्हतं ते करणं. आणि म्हणून तिथं त्यांना एवढी सैन्याची गरज पडते ती त्याच्यासाठी पडते. दुसरं, अमेरिकेने त्यांना मदत का केली? कारण अमेरिकेला त्यावेळेला अमेरिकेत पेट्रोलची एवढी कल्पना नव्हती. तेव्हा पश्चिम आशियावरती नियंत्रण ठेवायला त्यांचं एक पोलीस ठाणं त्यांना हवं. त्याच्यासाठी त्यांनी इस्रायलला पोहोचलं. म्हणजे अमेरिकेचं 51वं राज्य खरं म्हणजे इस्रायलच आहे. हे अगदी वस्तुस्थिती आहे.
हो. म्हणजे 50-51 त्याला तर ग्रीनलँड करायचंय, पण ते ऑलरेडी इस्रायल आहे. हम्म, हम्म. आता या बॅकग्राऊंडवरती इस्रायलमध्ये एवढं सैन्य आहे, एवढा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला काय एवढं सैन्य लागते. तिथल्या तरुणा प्रश्न विचारतायत की लेबॅननमध्ये आपण का गेलो, आपण गाझामध्ये एवढे अत्याचार करण्यासाठी एवढं आपलं सैन्यबळ का खर्ची घातलं. हम्म. त्याच्यामुळे तिथं सैन्यात यायला लोक तयार नाहीत. आणि आता हे जे काही युद्ध करतोय आपण, त्या युद्धाची नेमकी उद्दिष्ट काय आहे, त्याच्यामुळे तिथं नवीन सैन्यात त्यांना माणसं मिळत नाहीत. हो. आणि त्यांना आता ते कायदे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. तर त्यांना जवळजवळ 15,000, लक्षात घ्या, 15,000 रिकाम्या पोस्ट आहेत असं ते इयाल जमीर म्हणून त्यांचे प्रमुख, तुझे म्हणालास त्याचं नाव इयाल जमीर असं आहे. ओके. त्यांनी त्यांच्या टॉपच्या मीटिंग मध्ये हे सांगितलं आणि त्याचा व्हिडिओ समोर उपलब्ध आहे. त्यांनी काय सांगितलं याचा, आणि त्यांनी सांगितलं जर हे झालं नाही तर IDF म्हणजे इस्रायली डिफेन्स फोर्स जो आहे तो कुचकामी ठरेल आणि तो फेल होईल. आणि तुम्ही आम्हाला जे अनेक प्रॉमिसेस देत आहे ती पूर्ण करा. का पूर्ण करू शकत नाही? अत्यंत उजव्या विचाराची मोदींसारखी तिथं सत्ता असून सुद्धा ते ही गरज का पूर्ण करू शकत नाहीत? याचं कारण लोक वैतागलेले आहेत. तिथं अत्याचारासाठी आमचा वापर करून घेऊ नका अशा प्रकारची एक मानसिकता लोकांमध्ये आहे आणि त्याच्यामधून हा विरोध तिथं व्यक्त होतो. ही इस्रायलची अंतर्गत परिस्थिती आहे. आणि आता ही परिस्थिती कशी वाढत चाललेली आहे, मग ते उदाहरण सांगतो की नेत्यानाहू जे आहेत ते जेव्हा युद्ध सुरू केलं त्याची थोडीशी ती कहाणी आहे, ती थोडीशी जरा आपण सांगू का जरा आताच, म्हणजे कशा पद्धतीने युद्ध सुरू झालं. पहिल्यांदा नेत्यानाहू आणि युनायटेड स्टेट्स अध्यक्ष यांच्यामध्ये जी काही चर्चा होत होती त्याच्यामध्ये ना इराणमध्ये ज्या पद्धतीनं ते दुसऱ्या देशांमध्ये संघटना पेरून त्यांचे एजंट्स पेरून तिथे पैसे देऊन काय कारवाई करतात जे त्यांनी इराणमध्ये केल्या. आता तिथली सत्ता जुलमीच आहे इराणमधली, याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. ती धर्मांध आहे, धर्माधिष्ठित आहे आणि धर्माधिष्ठित राज्याला माझा विरोध आहे हे निश्चितपणे, नो डाऊट अबाउट इट. मग ते इस्लामच्या नावाने होऊ द्यात नाहीतर हिंदूंच्या नावाने होऊ द्यात, धर्माधिष्ठित राज्य चुकीचंच आहे. आणि त्यांनी लोकांचे लोकशाही हक्क दडपलेले ते खरं आहे, पण त्याचा संबंध अमेरिका आणि इस्रायलशी नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त अधपतित व्यवस्था असलेल्या सौदी अरेबियाचा मुख्य पाठीराखा, रादर एकमेव पाठीराखा आणि त्यांचा संरक्षण एजंट हा अमेरिका, तालिबानचा संरक्षण एजंट आणि निर्माता अमेरिका होता. तेव्हा त्यांचा इस्रायलचा आणि लोकशाहीचा काहीही संबंध नाही. खरंय. तेव्हा इराणमधली राजवट उलथवून टाकली जनतेने तिथल्या, तर मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद झाला असता त्यावेळेला. बरोबर. पण आता अमेरिका आणि इस्रायलचा प्लॅन तिथं लोकशाही आणण्याचा नाही, तिथे फक्त स्वतःचे हितसंबंध जोपासणं आणि बडा इस्रायल तयार करणं याच्यासाठीच्या प्लॅन मध्ये नेत्यानाहू यांनी ट्रम्प यांना असं कन्व्हिन्स केलं की आपण जर बाहेरून प्रेशर आणलं तर लोक अगदी तयार आहेत क्रांती करायला. आपण फक्त बाहेरनं काहीतरी करायचा अवकाश आहे की लगेच सत्ता उलटवली जाईल आणि एकदा सत्तेच्या मधल्या प्रमुख लोकांना आपण मारलं तर मग सगळं राज्य आपलंच आहे. बरोबर. हा त्यांच्या आग्रहाला ट्रम्प हा मुळातच बिंडोक माणूस असल्यामुळे तो त्याला बळी पडला आणि त्यांनी ही ऍग्रीड टू दॅट. कारण इस्रायल स्वतःच्या बळावरती शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे जे काय पुढचं झालंय दिसतंय. पण आता नेत्यानाहू यांची भाषा काय बदललेली लक्षात. नेत्यानाहू यांची भाषा आता अशी आहे, पहिल्यांदा ते म्हणायचे की युद्ध आम्ही का लढतोय, तर यांना न्यूक्लिअर यांच्याकडे वेपन्स आहेत, क्षमता आहे त्यांची, ते एका पॉइंट पर्यंत आलेले डेव्हलपमेंटच्या युरेनियमच्या 60% त्यांनी प्युरिफिकेशन केलं, 90%ला पोहोचले की ते वेपन ग्रेड युरेनियम होतं. त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्हाला त्यांना थांबवायचंय. मग त्यांनी युद्ध केलं 12 दिवसाचं जून मध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ट्रम्पने सांगितलं की आता सगळं आम्ही साफ केलेलं आहे, आता काही शिल्लक राहिलेली नाही. मग युद्ध का सुरू केलं आता, तर नेत्यानाहू असं म्हणाले की आमचा एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे, आम्हाला अस्तित्वाची लढाई आहे आमच्या, पण आमचं अस्तित्व इराण मान्य करत नाही म्हणून आम्ही ही लढाई लढतोय. आता ते म्हणतायत की थ्रेट्स येतात आणि जातात, शब्द आहेत त्यांच्या भाषणातले शब्द आहेत. थ्रेट येतात आणि जातात, परंतु एक या रिजन मध्ये एक महत्वाची ताकद आणि निर्णायक ताकद म्हणून इस्रायल राहील आणि इस्रायलच्या भवितव्याची आम्ही पुढच्या अनेक पिढ्यांची
ही सुरक्षितता करून ठेवलेली आहे. हम्म. आता एक्झिस्टेन्शियल थ्रेट हा शब्द नाही, बर लक्षात घ्या. आता बदलले एक्झिस्टेन्शियल थ्रेट गेली. आता जे काही इराणला धडा शिकवलेला आहे, बरोबर धडा शिकवलेला आहे, हे पहिल्यांदा काय म्हणले होते, आता हे काय सांगितलं त्यांनी मध्ये, की त्यांची सगळी नाविक दल नष्ट केले, हो. विमान दल नष्ट केले, सगळं नष्ट केलेलं आहे. तर ते जर नष्ट केलेलं आहे तर आता तुला 10,000 मरीन्स पाठवण्याची काय गरज आहे, म्हणू देतात त्यांना. खरंय खरंय खरंय. आता आणि हुर्मुजचं जे आहे, माझं एक लक्षात येत नाही, युद्ध जेव्हा सुरू झालं, आता हुर्मुजची सामुद्री त्यांनी खुली करून घेणं ही युद्धाचं उद्दिष्ट बनलंय. पण हो. ती युद्ध सुरू व्हायच्या आधी खुलीच होती ना, पोलीस होती. खरंय युद्ध केलं कशा करता मग? बरोबर आहे. तर सगळा हा खेळ जो आहे तो नेमका कशासाठी चाललेला आहे आणि या दोन लोकांच्या हट्टापायी चाललेला आहे का, असा नाही, फक्त प्रश्न. आटा पाहिजे, त्यात कॉर्पोरेट इंटरेस्ट आहे. कॉर्पोरेट इंटरेस्ट खरंय. तर या सगळ्यामध्ये म्हणजे आता होर्मुजची सामुद्रधुनी जितकी ती अडकेल म्हणजे, आणि इराणचं पहिल्यापासून म्हणणं आहे की मुळात ती बंदच नाहीये, ती फक्त बंद आहे अमेरिका आणि त्यांच्या अलायन्ससाठी, बाकी Exactly. कोणासाठी ती बंद नाहीये. आता या सगळ्याचे चटके आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. म्हणजे आमच्या शेजारची जी काही हॉटेल्स होती शेजारी खाण्यापिण्याचे, ते बंद आहेत काही दिवसांपासून. इथं पार्ल्यामधलं फेमस पणशीकर ते बंद झालेलं आहे या गॅस तुटवड्यामुळे. गावागावामध्ये आपण काही ठिकाणी रांगा पण बघतोय. सरकार या सगळ्याबद्दल अजूनही सांगतंय की पुरेसा साठा आहे म्हणून वगैरे. पण या युद्धाचा या सगळ्यावरती, या चेनवरती कसा परिणाम होताना तुम्हाला दिसतोय आणि नेमकी परिस्थिती काय असू शकते? प्रशांत, आता आपण हे बोलतोय, खूप धाडस करतोय आपण, कारण फडणवीस, मोदी आणि अमित शहा यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या अफवा आहेत. बरोबर. आणि हे तुम्ही आपण अफवा म्हणजे पणशीकरांचं आपण नाव घेतलं, आमच्याही खालचं जे हॉटेल आहे ऑफिसच्या खाली, तिथं चहा कॉफी गेले 10 ते 12 दिवस चहा कॉफी बनवणं बंद केलं. बंद आहे. उडपी रेस्टॉरंट आहे, 5 स्टार हॉटेल नाहीये, उडपी रेस्टॉरंट आहे, तिथे चहा कॉफी मिळत नाही आता. कारण शेजारी एक अमृत्युल्य आहे, तिथं मिळतो, पण तिथं स्टोवरती चहा कॉफी केली जाते आणि स्टोव परवा भडकला होता म्हणून तिथं दिवसभर ते बंद होतं. पण या सगळ्या अफवा आहेत, अफवा आहे. कारण खरंय. कदाचित माणसंच अफवा आहेत असं या फडणवीस साहेबांना वाटू शकतं, कारण ते त्यांच्या कुठल्या विश्वात राहतात हे त्यांचं त्यांना माहिती. पण आपलं जे राष्ट्र आहे, निधर्मी भारतीय राष्ट्र, त्याच्यामध्ये या टंचाई आहेत, हे वास्तव आहे. आता हे एकंदर किती दिवस चालेल, माझ्या मते हे खूप दिवस चालेल असं दिसते. जरी हे युद्ध या क्षणी जरी थांबलं तरी एलपीजी ज्या प्रक्रियेमधून तयार होतो ते शुद्धीकरणाचे कारखाने बंद पडलेले आहेत, कारखाने म्हणजे रिफायनरीज बंद पडलेले आहेत. त्याच्यामुळे त्या सुरू होणं आणि तो पुरवठा म्हणजे सप्लाय चेन, फक्त मुवमेंटचा प्रश्न नाही, सप्लाय चेनचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे सामुद्रधुनी ओपन जरी झाली तरी मुळात प्रोडक्शन नॉर्मल आहे का, प्रोडक्शनचाच प्रश्न आहे. आणि हा फक्त भारताच्या बाबतीत एक बरी गोष्ट एवढी आहे की रिफायनरी कपॅसिटी, रिफायनिंग कपॅसिटी आपल्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे रिफायनिंग आपण व्यवस्थित करू शकू. फक्त क्रूड ऑइल उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि रशिया क्रूड ऑइल अर्थातच द्यायला तयार आहे. आता 1 महिन्याची त्यांनी आपले जे सुपर नेते आहेत, सुप्रीम लीडर प्रॉबेबली ऑफ इंडिया, आय डोंट नो, पंतप्रधान आपल्याला माहिती आहेत, पण त्यांच्यावरचे ट्रम्प साहेब आहेत, कारण त्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे रशियाचं तेल घेऊ शकत नाहीत, इराणकडनंही घेऊ शकत नाही. तेव्हा आता त्यांची परवानगी बहुतेक ते मागायला जातील आणि त्यांना परवानगी मिळाली तर रशियाकडनं तेल ते घेतील. आणि ते घेतलं तर कदाचित ती परिस्थिती भारतामध्ये पेट्रोल डिझेलची तरी बरी राहण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला, आणि त्याचे रेट्स, कारण आता रशिया आता काल म्हणजे आजचीच बातमी आहे की रशियानं पण 1 महिन्यासाठी आता कोणाला तेल द्यायचं नाही असं काहीतरी ठरवलेलं आहे, त्यांचे युद्धाची परिस्थिती लक्षात घेता. म्हणजे रशिया ही आता नेमके रशिया विल रिकवर देअर, रशिया हा काही समाजवादी देश नाहीये. रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन नाहीये, लक्षात. सोव्हिएत युनियन समाजवादी होता, रशिया हा पूर्णपणे भांडवलवादी आहे, तिथल्या कॉर्पोरेटसाठीच काम करणारा देश आहे. फक्त ते अमेरिकन कॉर्पोरेट्स इतके काय म्हणा विस्तारवादी आणि त्यांची क्षमता तुलनेने कमी आहे नफा शोषण करण्याची. तेव्हा हा जिओग्राफिकल जिओ पॉलिटिकल कंडिशन्स वेगळे आहेत. तेव्हा हे भारतामध्ये होणार आहे.
जास्त काळ आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. फक्त याच्याबद्दल बोलणाऱ्या लोकांना तुम्ही अफवा पसरवत आहात हे बोलून विरोधकांना दाबण्याचा आवाज ज्या पद्धतीने इस्रायलमध्ये चालू आहे, इथून फोटो पाठवला तर 5 वर्षाची शिक्षा, तसला काहीतरी प्रकार यांनी करू नये एवढीच फक्त आपण अपेक्षा करूया. बरोबर. आता मी ज्या बातमीचा उल्लेख करत होतो थोडा अधिक क्लॅरिटी म्हणून ती वाचूनच दाखवतो आणि ही ऑल इंडिया रेडिओची बातमी आहे. रशिया प्लॅन्स पेट्रोल एक्सपोर्ट बॅन फ्रॉम एप्रिल 1 एप्रिल पासून त्यांच्या देशामध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे युद्धाची परिस्थिती बघितल्यानंतर प्रत्येक देश आपल्या आपल्या पद्धतीने निर्णय घेतोय. साहजिक आहे की रशियानं जर हा निर्णय घेतला तर आपल्या दृष्टीने सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम होताना दिसू शकतो. नाही प्रशांत, असं नाही. पेट्रोल एक्सपोर्ट आणि क्रूड एक्सपोर्ट इज नॉट वन अँड द सेम. त्यांचा निर्णय क्रूडचा आहे का पेट्रोलचा आहे हे नीट बघावं लागेल. ते बघितल्याशिवाय आपल्याला कॉमेंट करता येणार नाही. माझ्या मते क्रूड एक्सपोर्ट ते थांबवतील अशी शक्यता कमी दिसते, पण विल हॅव टू चेक. रिफाईंड पेट्रोल ते विकणार नाही अशी ती बातमी असू शकते, पण लेट्स चेक. मला माहिती नाही ऍक्च्युली ती बातमी नेमकी काय. बरोबर, नाही असू शकतं. हाच मुद्दा असू शकतो कारण म्हणजे या युद्धाच्या परिस्थितीमध्ये रिफाईंड कदाचित ते नाहीत विकणार. युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्यांना 1 महिन्यामध्ये सर्वाधिक फायदा झाल्याच्या सुद्धा बातम्या आहेत. तर त्याच्याबद्दल म्हणजे क्लॅरिटी येईलच म्हणजे या सगळ्याबद्दल नंतर पुढे काय होतंय ते. सोबत सर या 1 महिन्यामध्ये जे दिसलं आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीनं गाझामध्ये हल्ले गेल्या वर्षभरापासून जास्तच त्याच्यापेक्षा काळ इस्रायल करत आहे. या संपूर्ण हल्ल्यामध्ये एका शाळेवरती हल्ला झाला आणि काल परवाची एक घटना आहे की ज्याच्यामध्ये लेबनॉनमध्ये एक महिला पत्रकार इस्रायलच्या हल्ल्याची टार्गेट ठरलेली आहे. तर हे जे सगळे विधिनिषेध बाजूला ठेवण्याचं काम या संपूर्ण युद्धामध्ये झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाहीये. इव्हन वेस्टर्न मीडियामध्ये सुद्धा इराणच्या शाळेवरती हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या हेडलाईन्स यायला पाहिजे होत्या तशा आलेल्या नाहीयेत. याच्याबद्दल सुद्धा काही लोक चिंता व्यक्त करतात. तर हे याच्याबद्दल काय म्हणाल? प्रशांत, तू एका महिला पत्रकाराचा उल्लेख केलास. 3 जणांचा मृत्यू झाला म्हणजे मारले, म्हणजे टार्गेटेड अटॅक्स बाय इस्रायली फोर्सेस इन लेबनॉन, की ज्यांच्या गाडीवरती आणि त्यांच्या स्वतःच्या शरीरावरती प्रेस असं एक 100 ते 200 फुटावर दिसेल असे प्रेसचे मार्क लावलेले आहेत. असे 3 जण, अली शोएब, फातिमा फिटॉनमी आणि मोहम्मद फितॉनी वॉटेवर काय नावाचा उच्चार आपल्याला करता येत नाही, जे 3 जण मेलेले आहेत. त्यातले 2 जण बहीण भाऊ आहेत. एवढंच नाही तर गेल्या म्हणजे 1 वर्षामध्ये साधारणपणे 2025 मध्ये आणि आता 1-2-3 महिन्यामध्ये 129 पत्रकारांची हत्या बापरे, या 1 वर्षामध्ये ही या पश्चिम आशियाच्या युद्ध प्रकारामध्ये झालेली. म्हणजे आता तरी ओपन युद्ध चाललंय, पण इस्रायल जे 24/7 पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये जो काही हिंसाचार करतो त्यामध्ये आणि आजूबाजूच्या म्हणजे आता लेबॅनॉन, सिरिया या इत्यादी या परिसरामध्ये 129 पत्रकार मारले गेलेले आहेत. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि हे सगळे इस्रायली फोर्सेसनी मारलेले लोक आहेत. तेव्हा किल द मेसेंजर ज्याला म्हणतो, की तुमची बातमीच सांगायला कोणी शिल्लक राहता का म्हणे. बरोबर. आणि याच्यासाठी जी मीडिया हाऊसेस आहेत या मीडिया हाऊसेसवरती नियंत्रण ठेवायचं आणि मीडिया हाऊसेसच ताब्यात घ्यायची, जशी भारतात घेतली गेलेली आहेत तसाच हा प्रकार. आणि त्याच्यातून जे जर्नलिस्ट तुमच्यासारखे जातील कोणी तर त्यांचा काटा काढायचा असा हा प्रकार आहे. याच्यावरूनच हे दिसतं की परिस्थिती जेव्हा तुमच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या हाताबाहेर जाते तेव्हाच तुम्ही पत्रकारांना मारण्याचा निर्णय घेता. तोपर्यंत तुम्हाला पत्रकारांना मारण्याची गरज वाटत नाही. याचा दिस इट सेल्फ प्रूव्स की परिस्थिती आणि एकंदर जनमत हे तुमच्या विरोधात चाललेलं आहे हे याच्यातून स्पष्टपणे दिसून येते. खरंय. जाता जाता म्हणजे चर्चेच्या शेवटी पुन्हा एकदा तो प्रश्न की हे युद्ध जे आहे एकतर जगाच्या कोपऱ्यामध्ये एकाच वेळी सातत्यानं युद्ध गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय. रशिया युक्रेन अजून थांबलेलं नाहीये. मध्येच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं होतं. आता या युद्धाचा ताण आणि ज्या युद्धामध्ये पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सगळ्यावरती महागाईची साखळी अवलंबून असते ते
तेल याच्यामध्ये केंद्रस्थानी आहे. तर अशा वेळी या युद्धामध्ये तुम्हाला काय पुढं दिसतंय आणि खरोखर या युद्धाच्या निमित्तानं ज्या आंतरराष्ट्रीय संस्था एकेकाळी ज्यांचं एक काम होतं की या सगळ्या गोष्टी थांबवणं, त्या तर गायब झालेल्या आहेतच, पण या सगळ्याला लगाम नेमका घालणार कोण आणि कसं या युद्धखोरांना आवरलं जाणार? मला असं वाटतं की जे निदर्शनं होत आहेत सगळीकडे आता, हम्म, युरोपमध्ये होत आहेत, अमेरिकेमध्ये होत आहेत, इस्रायलमध्ये सुद्धा सुरू झालेली आहेत. अशी सर्व जगामध्ये या युद्धखोरीच्या विरोधामध्ये त्यांचा धर्म न बघता हे भारतामधले जे धर्मांध मंडळी आहेत ते इस्रायलचा धर्म कुठला आणि ते कोणाच्या विरुद्ध लढतायत त्यांचा धर्म बघून आपल्या भूमिका ठरवतात. इतकी ज्यांची बुद्धी गहाण पडलेली आहे परराष्ट्र संबंधांच्या बद्दल, असे लोक सोडून जे सर्वसामान्य जनता आहे त्यांनी एकंदर जगात वाढणाऱ्या युद्धखोरीबद्दल केवळ एक अमेरिकेला टार्गेट करून एवढंच नव्हे, तर जगामध्ये ही जी युद्धखोरी आहे आणि शस्त्रबलावरती सगळे आंतरराष्ट्रीय संबंध तोलायची ही जी भूमिका आहे आणि हा साम्राज्यवादी सगळे इथं संबंध आहेत, आर्थिक इथं संबंध आहेत कंपन्यांचे, याच्यासाठी जे हे सगळं चालतं त्याच्या विरोधामध्ये उभं राहण्याची गरज आहे. म्हणजे आणि युनायटेड नेशन्स, लक्षात घ्या, युनायटेड नेशन्स सुद्धा कसं निर्माण झालंय थोडं एक मिनिटात सांगतो. पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स नावाची एक संस्था स्थापन करायची युनोसाठीच, अशी कल्पना अमेरिकेचेच राष्ट्राध्यक्ष त्यावेळेचे व्हिड्रू विल्सन यांची होती. व्हिड्रू विल्सन यांनी एक चांगला असा विचारी किंवा एक तत्वज्ञान असलेला एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. पण लक्षात घ्या, लीग ऑफ नेशन्सला ऑफिशियली अमेरिकेची जे रॅटिफिकेशन ज्याला म्हणतो, कारण कुठला आंतरराष्ट्रीय करार करायला अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांच्या काँग्रेसची मान्यता घ्यावी लागते, म्हणजे त्यांच्या पार्लमेंटची मान्यता घ्यावी लागते. राष्ट्राध्यक्ष फक्त ते करू शकत नाही. तर ती घेतली, ती त्याला मिळाली नाही. लक्षात घ्या, आता हे युनायटेड नेशन स्थापन झालं त्यावेळेलाच युरोपीय राष्ट्र सगळी हातबल झालेली होती. अमेरिका वॉज अ विनर ऑफ द वॉर आणि सोव्हिएत युनियन एका अर्थाने, पण सोव्हिएत युनियन सुद्धा बऱ्यापैकी जर्जर झालं, तर तरी सुद्धा एक युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि एक वेलफेअर स्टेट जगातली विचारसरणी घेऊन युनोची सुद्धा रचना त्या पद्धतीने झाली. आता या ट्रम्पनी, म्हणजे ट्रम्पच्या मागच्या सगळ्या कॉर्पोरेट जे हाऊसेस आहेत, जी जागतिक भांडवलशाहीची एक नवी रचना आहे ज्याच्यामध्ये हे IT आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, डिफेन्स इंडस्ट्री आहे, हे याचे लीडर्स आहेत. आणि यांना युनायटेड नेशन्सचं हे जे जोखड आहे यांना नकोय. आणि तिसऱ्या जगातले देश, उदाहरणार्थ चायना सारखा असेल, भारतासारखा असेल, इंडोनेशिया सारखा असेल, हे देश निर्यात करू लागलेले आहेत या बड्या जुन्या साम्राज्यवादी देशांना. हे त्यांना जागतिकीकरणानंतर आता सहन होत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना WTO पण मोडीत काढायची, फक्त युनो नाही, WTO पण त्यांना मोडीत काढायचे. काढलीच आहे, आता काय शिल्लक नाही. जेव्हा WTO कडून आपला हात पिरगळायचा होता तो करून घेतला, बरोबर. आता तो त्याच्यामध्ये अडचण यायला लागल्यानंतर ते बायलॅटरल ट्रीटीज करायला लागले. एकेका देशाला गाठून भारताला गाठायचं, त्यांचा हात पिरगळायचा आणि मग त्यांच्याशी करार करून घ्यायचा, आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घ्यायचं. आणि मोदी साहेब बसलेलेच आहेत द्यायला, त्यांनी दिले सगळे जे काय द्यायचं ते. तर अशा प्रकारे बायलॅटरल ट्रेड मध्ये गेलेले आहेत. त्याच लाईन मध्ये आता युनायटेड नेशन्स मोडीत काढायचं. आणि कारण युनायटेड नेशन्स मध्ये रशिया आणि चायना यांना नकार अधिकार आहे, त्यामुळे तिथं त्यांना कंटेंडर्स टू देअर पॉवर एक आहे त्यांना कोणतरी, हे त्यांना नकोय. तिसऱ्या देशातल्या लोकांना जनरल असेंब्लीमध्ये समान अधिकार मिळतो. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जरी नकार अधिकार असला तरी तिथं त्यांना विरोध करण्याची शक्ती असलेले तिथं राष्ट्र आहेत. म्हणून त्या ट्रम्पला, म्हणजे अमेरिकेतल्या सगळ्या प्रस्थापित बड्या लॉबीला, सर्वसामान्य अमेरिकांना नव्हे, बरोबर, त्यांना बोर्ड ऑफ पीस स्थापन केलंय त्यांनी. आणि मला शरम वाटते, सांगायला सुद्धा लाज वाटते की आमच्या देशाचे पंतप्रधान, म्हणजे आमचा देश, त्याला साक्षीदार म्हणजे काय म्हणतात ऑब्झर्वर स्टेटस मध्ये त्या बोर्ड ऑफ पीस मध्ये जॉईन होणार अशी मध्ये होतं. नेमकं त्या पुढे प्रोग्रेस काय झाला त्या बोर्ड ऑफ पीसचा मला माहिती नाही अजून, म्हणजे त्याची बातमी नाहीये कुठं. पण सांगतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये ऑब्झर्वर स्टेटस पर्यंत पोहोचलो आहोत. युनायटेड नेशन्सच्या पाठीत खंजीर खुपसण्याला आपण खंजीर बाहेर काढलेला आहे. आता फक्त अमेरिकेने सांगितलं की तो त्याचं पुढचं पाऊल घ्यायचं, हे साधारणपणे नीती आहे.
तेव्हा हे याचे जे आंतरराष्ट्रीय रॅमिफिकेशन्स आहेत ते माझ्या मते फार भयानक आहेत आणि याच्यामधून युद्धखोरी वाढेल आणि डिफेन्स एक्सपेंडिचर वाढला की जनतेवरचा कल्याणावरचा खर्च कमी होतो. बरोबर. एका रणगाड्याच्या खर्चामध्ये आता अमेरिकेचा आज जे इराणने विमान पाठवलं त्याचा 6,600 कोटी रुपये खर्च आहे. हो हे पैसे अमेरिकेमध्ये आले कुठून? एक तर बरोबर. तिथल्या लोकांच्या टॅक्सेस मधून आले किंवा जे डॉलर इंटरनॅशनल करन्सी असल्यामुळे जे अमेरिकेला निर्यात करणाऱ्यांचे पैसे पुन्हा अमेरिकेत जातात की जे याच्या पुढे जाणार नाहीत. आता ते पैसे अमेरिकेच्या जनतेला भरावे लागणार आहेत. तेव्हा ट्रम्प यांना त्यांची अवस्था मुसोलिनीपेक्षा चांगली राहणार नाही, इतकी वाईट अवस्था होईल त्यांची. बरोबर. इतकी भयानक परिस्थिती आज या सगळ्यामुळे जगात निर्माण होणार आहे. सगळा मिलिटरी एक्सपेंडिचर जगातला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार. विकासासाठी पैसे राहणार नाही, शाळांसाठी नाही, शिक्षणासाठी नाही, नवीन तंत्रज्ञानासाठी. क्लायमेट चेंज तर हा विषय आता आपण सोडूनच दिलेला आहे. म्हणजे आता आपण लष्करी खर्चाने मरू, युद्धाने मरू किंवा प्रदूषणाने मरू किंवा अल्ट्रा व्हायोलेट रेजने मरू, असे या दिशेने आपली वाटचाल आहे. याच्यामधून बाहेर यायचं असेल तर कुठेतरी आपल्याला एक व्यापक प्रबोधन आणि हा संकुचित पिसाट अशा प्रकारचा धर्मांध प्रकारचा एक ब्रँड जो काय तयार झालेला आहे देशभक्तीचा, त्याला देशभक्ती म्हणणे सुद्धा शर्मेची गोष्ट आहे. ती जी काय कुठली त्यांची भक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये मानवतेच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे. जगातल्या सगळ्या जनतेने एकत्र येऊन हेच त्याला उपाय आहे. खरंय, अतिशय महत्वाचं विधान आहे तुमचं हे या चर्चेच्या शेवटी. आणि जोपर्यंत ही युद्धखोरी जगामध्ये थांबवली जात नाही आणि ती शेवटी थांबणार आहे ती नागरिकांच्याच दबावामुळं, जे आता आपल्याला अमेरिकेमध्ये दिसतंय. या संपूर्ण युद्धाच्या दरम्यान म्हणजे 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं तेव्हापासून जे पोल्स येत आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा, तिथं सुद्धा आपण हे प्रमाण वाढताना बघतोय की अधिकाधिक लोक या युद्धाच्या विरोधात आहेत आणि त्यांना हे अशा पद्धतीचं तिसऱ्या देशासाठी, तिसऱ्या एका भूमीवरती सुरू असलेलं युद्ध की ज्याच्यामध्ये अमेरिका स्वतःचं नुकसान करून घेतंय, हे काही त्या लोकांना सुद्धा पटलेलं नाहीये. पण जसं सरांनी या सगळ्या युद्धाचे आतापर्यंतचे महिनाभरातल्या घटनांचे अर्थ उलगडून सांगितले, त्या दृष्टीनं आपल्याला पुढचा काळ जो आहे तो कठीण असणार आहे. त्या दृष्टीनं आपली तयारी अर्थातच वैयक्तिक पातळीवरती सुरू केली पाहिजे. देश पातळीवरती, व्यवस्था पातळीवरती ती किती मजबूतीनं होतीये हे आपण अवतीभोवती बघताय. पण सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. आणि एक महिना पूर्ण होतोय त्यानिमित्तानं जरा या युद्धाचा एक व्यवस्थित सखोलपणे आढावा तुमच्यामुळं आम्हाला मिळाला. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेसाठी. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.